शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे का? कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीच्या जे काही 2 हप्ते ते एकत्र आहेत का आणि 9,000 रुपयाची वाढ झाली का? संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की केंद्राद्वारे PM किसान चालू असते आणि केंद्राद्वारे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरीच्या जे काही सुरुवात केलेली आहे. आता ह्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची मागणी होती की वाढ व्हावी. आता ही नमो शेतकरीची वाढ तर आता अद्याप झाली नाही. पण आजपासून होणार आहे का? आणि नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार आहे? कारण की शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला नाही. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती मिळणार आहे. पण शेतकरी एका नंबरवर चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांना पाहुण्यांना लगेच व्हिडिओ शेअर करा. शेतकरी मित्रांनो, इथून मागे जे काही तुम्हाला हप्ते मिळाले त्यापैकी काही शेतकऱ्यांना 6वा हप्ता मिळाला नाही, काहींना 7वा हप्ता मिळाला नाही, काहींना 8वा हप्ता मिळाला नाही. हे हप्ते का मिळाले नाहीत ते पाहून घेऊ. सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जे काही कागदपत्र असतात, लँडची प्रॉब्लेम असो, आधार कार्ड KYC असो, किंवा जे काही तुमची फार्मर ID असेल ते असो, शेतकरी ओळखपत्र जे शेतकरी मित्रांनो या कागदामुळे अपूर्ण होती. त्याचबरोबर सरकारने मागील 2 ते 3 हप्त्यापासून एक नवीन अट काढलेली आहे. ती म्हणजे की घरातील फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र राहणार. हे शेतकऱ्यांचे पण अट असल्यामुळे बरेचसे अपात्र आहेत. पण शेतकरी मित्रांनो, आता एक नमो शेतकरीच्या पॉईंटला एक टर्निंग पॉईंट आलेला आहे. म्हणजेच की नमो शेतकरीमध्ये 9,000ची वाढ होणार. आता ही वाढ झालेली आहे का? आणि हे नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार आहे? आणि दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत का? तर संपूर्ण माहिती पहा. शेतकरी मित्रांनो, समजा पहिला मुद्दा की 2 हप्ते एकत्र का मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे मागील थकीत हप्ते आहेत त्यांनाच फक्त 2 हप्ते, 3 हप्ते, 4 हप्ते, 5 हप्ते एकत्र मिळणार आहेत. एकत्र 2 हप्ते इथून पुढचा हप्ता एकत्र देता येत नसतो. त्यामुळे सरकार इथून मागचे ज्या शेतकऱ्यांची KYC अपूर्ण असल्यामुळे, बँक कार्ड आधार कार्ड लिंक नसल्यामुळे, लँडची प्रॉब्लेम असल्यामुळे जे काही हप्ते राहिले होते ते आता फक्त मागचे हप्ते या हप्त्यासंग मिळणार आहेत. आर्थिक अधिवेशन सुरू असल्यामुळे जे काही विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सांगण्यात आले होते, PM किसान, नमो शेतकरी दोन्ही योजनेमध्ये वाढ होईल. शेतकरी मित्रांनो, PM किसान पासून 6,000 रुपयाचा लाभ मिळतो आणि नमो शेतकरी पासून 6,000चा लाभ मिळतो. आता नमो शेतकरीचा लाभ वाढणार आहे का किंवा वाढ झाली तर हा 6,000चा लाभ तुम्हाला प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपयाचा मिळत असतो. पण सरकारला आता ही पूर्ण म्हणजे की अशी मागणी सांगणार आहेत की या नमो शेतकरीमध्ये वाढ व्हावी आणि वाढ झाली तर 9,000ची व्हावी असे सांगण्यात आले. सरकार म्हणले 9,000ची वाढ होऊ शकते, पण प्रत्येक हप्ता तुम्हाला 3,000 रुपयाचा मिळणार आणि वर्षाला तुम्हाला 9,000 रुपये मिळणार. म्हणजे की 3,000 रुपयाची वाढ होऊ शकते तुमच्या या नमो शेतकरी या योजनेमध्ये. आता ही वाढ झाली तर हा हप्ता कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, जे काय अधिवेशन सुरू आहे, आता मार्च महिन्यामध्ये अधिवेशन संपणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर पीक विमा असो, नमो शेतकरी असो, समजा योजनेचे पैसे एकत्र DBT द्वारे आपल्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आधार कार्डची KYC करून बँकला लिंक करून ठेवा, जेणेकरून DBT द्वारे पैसे पाठवल्यानंतर तुमच्या खात्यावर येतील. तर अशा प्रकारची माहिती होती आणि ही वाढ होऊ शकते, अद्याप का झाली नाही. आता अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन अजून 7 ते 8 दिवस चालू असणार आहे. यामध्ये आता नवीन योजनेचा हे होणार आहे. त्याचबरोबर पीक विम्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे, नमो शेतकरीची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खबर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.